ताईंची आपण स्वागत करणार आहोत. अर्थातच ही छोटी आहे पण ही मावशी आहे, है ना? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सृष्टीचं. सृष्टी कुठे गेली? सृष्टी, सृष्टी रेडी? ओके, 3, 2, 1 म्युझिक. सगळे एकदम असे बघताय जसं की आम्ही माहिती आहे का प्रयत्न असा करतोय की छानपैकी गाणं आला आला वाजवा मग टाळ्या वाजवा. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. सुंदर डान्स केला. आमच्या ताईंसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. या थँक्यू सो मच. ओके, पुढच्या परफॉर्मन्स कडे आता जाणार आहोत. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मैत्रिणी सारखीच सोबत असणारी सगळ्या सिक्रेट्स तिला आपण विचारणार आहोत काही वेळाने. पुण्यावर जी आता शिक्षण घेते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूर्वाई ताईंचं. टाळ्या वाजवा जरा.
Nothing like my Jack Mahiya, nothing like my Mutiara, nothing like some Kangana Shangana and along with Alishkara. Bookie, they bookie, make it dark, hold it up. I go crazy, it's a budget, Punjabi wedding song. I go crazy, it's a budget, Punjabi wedding song. Dolo, baby, don't be mad, dolena. वा 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 जोरदार टाळ्या पाहिजे. थांबा थांबा, एवढी प्रॅक्टिस आता सिक्रेट जाणून घ्यायला पाहिजे. सगळे सोबत सोबत असता तुम्ही, कारण चिवतेसाठी टाळ्या वाजवा जरा. हा मला बघा सूत्रांनी सगळं सांगितले. का म्हणतात तुम्हाला सगळे चिवताई? लहानपणीपासून ठेवलेला. अच्छा, लहानपणीपासून ठेवले. मला वाटलं आईने म्हटलं तर एकाच चिवचा एकाच कावचा. घरात काऊ पण आहे कोणी? माझा भाऊ. दादा काऊ म्हणलं तुला? कुठे गेला तू? अच्छा बरं, तुम्ही पुण्याला असता. कशी दिसते आमची ताई आज? एक नंबर. कोण सुंदर दिसते, तुम्ही का त्या? दीदी. दीदी आज बघ स्तुती. नाहीतर मग आनंद कशाचा होतोय तुला? दीदी खुश आहे. अच्छा, म्हणजे मग नंतर तुला काही वापरायला मिळणार नाही ती गेल्यावर? मी घेऊन येणार. सोबत सिक्रेट. आता तिला आवडणारी सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कुठली? तिला सर्वात जास्त झोप आवडते. शामराव, सकाळी उठून अद्रकवाली चहा मी वचन घेतलं नाही बरं. कोण करणार आहे काय माहिती. मी सहज आपलं म्हणून दाखवलं. बरी पण आता एवढे छान छान तुम्ही तयार झाले, एवढे छान डान्स केलात. काय शुभेच्छा देणार आहे आमच्या ताईला? अशीच खुश राहा, हॅपी मॅरिड लाईफ. आणि सिक्रेट सांगायचं झालं जे कुणालाच माहिती नाही, फक्त तुला माहिती. याची पार्टी वेगळी मिळणार आहे. सिक्रेट तर तसं काही नाही आहे. पक्का. सगळे सिक्रेट आहेत, पण ते बघा डोळे एकमेकांचे. असं नाही आहे ना? तुम्हाला तरी कळालं का? नाही प्री-वेडिंग लपून लपून काय नाही? अच्छा ठीक आहे, जाऊ दे. शुभेच्छा द्या. हॅपी मॅरिड लाईफ. अशीच खुश राहा आणि मला इंदोरला बोलवा शॉपिंग करायला. अहो, ते फिरायला फॉरेन ट्रिपला घेऊन जाणार आहेत मैत्रिणींना. हा मग मी येणार नाही. ठरलं ना मग अशी. चालेल. विश यू व्हेरी मॅरिड हॅपी लाईफ. थँक्यू सो मच. या टाळ्या व्हायला पाहिजे चिवताईसाठी. वा 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 वा. एक एक परफॉर्मन्स कार्यक्रम रंगतदार होतोय. आता तर सुरुवात झालीये. दोघांसाठी दोघांची परफॉर्मन्स जी आहे ती पण येणार आहे. पण आता मी या ठिकाणी बोलवणार आहे अर्थातच एका आई आणि मुलीच्या जोडीला. जोरदार टाळ्यांनी स्वागत व्हायला पाहिजे. अर्थात उंदरी या गावावरून ते येत आहेत समृद्धी आणि स्वातीजी. जोपर्यंत त्या येतात आपल्या गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहतील. हळूहळू इथे मध्ये मध्ये मध्ये. हा इथे घ्यायचं. कुणी रेडी केले तुला? आणि बघा बाबा नंतर विचारतो. ओके म्युझिक रेडी आहे. मग टाळ्या वाजवा जरा आई आणि मुलीच्या जोडीसाठी. वा म्युझिक. 5, 4. सांसों में तू है बसा, ओ
फ्रेंडशिप दीदीला? वा वा वा, टाळ्या व्हायला पाहिजे. हे तुझ्यासाठी दीदीने दिले चॉकलेट. घे 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 घे. ओके, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या. हा, थँक्यू सो मच. सगळे एवढे छान छान जशी पलटल्या बघितली स्टेप ती है ना. फार म्हणजे प्रॅक्टिस केली आईने मुलीने. कोण कोणाला डान्स शिकवत होता हेच कळालं नाही, पण प्रॅक्टिस छान झाली. चला पुढच्या परफॉर्मन्स कडे आता जाणार आहोत आपण. आणि अर्थातच आई आणि मुलीच्या जोडी नंतर आता येते तुमच्या समोर गैंग. अपने भाई लोगों की गैंग. जरा टाळा व्हायला पाहिजे. अमृतेशसाठी ये पूरा खाली नहीं. क्या बात है. 50 तोला नाही ना. 50 तोला नाही. रेडी. मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा डाले चलने का रंग जमा दे हमके बने सभी मत वाले मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे इन बातों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई हेलो हेलो तू मुझे लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई रात बड़ी है मस्तानी तो दिल भर जानी कर ले गल्ला दूरिया रात बड़ी है मस्तानी तो दिल भर जानी कर ले गल्ला दूरिया टाळ्या थांबायला नको. हुआ छोकरा जवारे अरे जो करता है गलियों और चौबारों में फेंका भाग करता फिरे तू तो अपने यारों में कहा कि कुछ नहीं सच बात जो बयां की दहाड़ है जवां की मर्दान की मस्तान की अब तू भी मान ले नैनों के जाम दे ओ आजा रे आजा रे आजा रे आजा रे आजा हुआ छोकरा जवारे जवारे जवारे
पण असतात, पण याच्यात जरा डान्ससाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे जोरदार, एवढी एनर्जी. थोडा श्वास घेईपर्यंत मी बोलतो. एक टॉप सिक्रेट मला आता कळालंय. फार लॉस असतो का एकाच दिवशी वाढदिवस असला तर? नाही नाही, असं काही नाही. इकडे हो, इकडे नाही. जुळ्या आहात ना तुम्ही? हो. आता कसं आहे माहिती का, मम्मी पप्पांना म्हणा, एक ऑलरेडी प्लॅन केले. पण काय काय लॉस असतं ताई? मोठं कोण आहे असं 1 सेकंद 2 सेकंद असं काय असेल ना थोडं मोठं? 2 मिनिटांनी काय फायदा होतो मोठं असतं? रिस्पेक्ट भेटते. ती मला पण भेटते. ही बघितली किती रिस्पेक्ट सुरू आहे इथे. आई कुठे आहे? धन्यवाद तुम्ही माता. म्हणजे काय झालं असेल 1-1 मिनिटासाठी आहे ना, पण असं काय डान्स केला, दोघांसाठी टाळा व्हायला पाहिजे. आणि तुम्ही दोघं इथे या, जरा 2 मिनिटं गप्पा करूया तुमच्यासोबत. भाई आज पेपर होता. कुठली गाडी आवडते याला? काय येतात, काय म्हणतात त्याला? ऑडी. मग गाडी कुठली आवडते? मला वाटलं गाडी सांगितली, तर निकनेम आहे ऑडी. कसं काय हे निकनेम पडलं? ते मित्र बसलेले आहेत. आवाज करा जरा, कुठे गेले ऑडीवाले? अरे चिल्ला की दिखाया अपना भाई इधर. नाही मी समजलं आज कोणीतरी परीक्षा देऊन आले, पेपर संपून. बरोबर आहे? बरोबर आहे. कुठला पेपर होता? एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग. मला वाटलं सोपा होता. अभ्यास डान्स प्रॅक्टिस कधी केली? रोज. अभ्यास केलाच नाही. हे बघा, इकडे इकडे सिक्रेट विचारले तेव्हा गप्प, इकडे दादाचे मस्त ना. पण मला ना म्हणजे असं खरंच प्राऊड फिलिंग होते यार. एक सेकंड कर, जबरदस्त टाळ्या व्हायला पाहिजे. एक हात टाका. ओ, हात हातात घेतला ना, मला एक विद्या येते. म्हणजे मी लगेच ओळखतो. पकड, मनात काय चाललंय येतं मला माहिती आहे. खरंच काय आहे? ओ सांगू सांगू, टाळ्या वाजवा जरा. बाप रे, गर्लफ्रेंड देखने मैं चला. काय येतंय हे? गर्लफ्रेंड देखने मैं चला, गर्लफ्रेंड मिली ना कोई, भैया भैया सब काही सह्या काही ना कोई. पुढचा नंबर कोणाचा आहे आई? असं काही नाही ना. धन्य आहे बाबा, तू परीक्षा दिली का काय दिली, पण या दोघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आता पार्टी सुरू झाली आहे ना. तुमचं काय नाही तसं, हात दाखव. बापरे, ताप आला मला. होईल होईल थोडक्यात आहे. आता काय 10वी-12वी आहे ना. मग काय बरं, सगळे मिळून एकदा विश करा ना ताईंना आमच्या. इकडनं सुरुवात करायची. हॅपी मॅरेज लाईफ. हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी मॅरिड लाईफ. विश यू हॅपी मॅरिड लाईफ. याचं बरं आहे, यांनी बा विश यू ऍड केलं. मला सांग, तुझ्या आयुष्यात कधी कुठली बंदी आली का? मम्मी पप्पा समोर आहेत म्हणून म्हणतो काय? कधी कुठली बंदी आली नाही लाईफ मध्ये तुझ्या? खरं सांग, आली आहे? सांग कुठली? अरे नोटबंदी आली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आली आहे. बरं, एकदा टाळ्या चौघांसाठी जोरदार या प्लीज. थँक्यू सो मच. थँक्यू. लवकर लवकर जरा. ओके, पुढच्या परफॉर्मन्स कडे आपण जातोय. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आता येत आहेत भाऊ आणि बहिणी. हो हो हो, अभी तो पार्टी सुरू हुई है. आणि ते आहेत दादांकडचे. तर बोला, त्यांच्या नावातच भक्ती झळकते आहे. आणि सुरुवातीपासून आलेत, एकदम रेडी होऊन बसलेत, बहिणींची वाट पाहत होते. ते आपण विचारू नंतर त्यांना काय एवढा वेळ लागला, कारण दिसतातच तेवढे सुंदर आहेत. तर बोला, सिया रामचंद्र की. असं करता का? सिया रामचंद्र की. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या या प्लीज, पोझिशन्स घ्या. तोपर्यंत गप्पा करतो मी कुठे इथे मध्ये. हा, व्हेरी गुड. चलिए
म्हटल्यावर गुलाबाचं फुल आपोआप आलं माझ्या हाती. घ्या है ना. काय 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 म्हणाला मला पण सांगा. लगेच माझी स्टेप सुरू होतं. आम्हाला दिसलं नाही हे दादा बघताय ते समोर इथे या थोडं. हा तर किती प्रॅक्टिस केली. सगळ्यात अगोदर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. एवढा रोमॅन्टिक परफॉर्मन्स. सगळं वातावरण एकदम आपल्या ऐसा कर दिया सर है ना. काय सांगाल. जय श्री कृष्ण. म्हणून म्हटलं जय श्री कृष्ण म्हणावं है ना. मला का देताय हे. मला वाटलं 2 वर्ष सांगणारा कोण होता. सूत्र असं नाही ना अगोदरपासून. मम्मी कुठे आहेत असं असतो. बरं काय 1 वर्ष झालं म्हटल्यावर अर्थातच अनुभव सांगा. जरा टिप्स द्या. कसं असते तुमच्याकडे बघून असं का वाटतंय. 6 महिन्यापासून अनुभव शेअर करतोय. करता का. मग यांच्याकडे बघून भगतसिंग झाल्यासारखे का वाटतंय. नाही शहीद म्हणजे एक असं वाटतं ते गाणं तोही हकीकत भाव तू झोपताना गाणं वगैरे राहू द्या म्हणतात ते. ठीक आहे. मग दुसरं काही मी तुम्हाला सांगतो. जेव्हा हे व्यवसायात असतात शेती करत असतात त्यावेळेस हे गाणं ते ऐकत असतील. आणि आता धमाल होणार आहे मामांसाठी. आदरणीय प्रमोदजी आणि स्नेहलजीसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या सर या. वा वा वा. मी तुम्हाला सांगतो अशी लांब होते तरी पण तिकडनं मला हे दिसत होती है ना सर. 2, 1. लिखता हूँ तुझे रोज जरा सा कोरे कोरे कागज जिन पे बेकस कोरे कोरे कागज जिन पे बेकस लिखता हूँ ये खुलासा तुमसे मिली दिल में उठा दर्द करारा जीने लगा बोली जिसे इश्क ने मारा तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा जीने लगा बोली जिसे इश्क ने मारा क्या बात आहे. वा वा वा. ही एनर्जी जी आली मी म्हटलं ना गाणं जेव्हा असं कुठे गेली कुणाची चॉईस कुणाची होती पहिले हे सांगा गाण्याची. ते एवढे तुमच्याकडे शांत बघून का उत्तर दिले त्यांनी. चॉईस सगळे गाणे भारी तर टाळ्या व्हायला पाहिजे. वा काय खूपच खूपच सुंदर. त्यामुळेच
शुभेच्छा काय द्याल सर? एवढी अप्रतिम एनर्जी वातावरण बदलल्याबद्दल जरा टाळ्या जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. काय टिप्स जरा शुभेच्छा. एकदम शॉर्टकट आणि शांतपणे. तुम्ही मला वाटतं जास्त बोलणार थोडंसं आणि इकडे हा काय हॅपी मॅरिड लाईफ. नाही अहो शुभेच्छा. आणखी काय टिप्स वगैरे? टिप्स काय त्यांना एक्सपिरियन्स येईलच मी समोर आता. ही टिप्स होते की धमकी होती? सरप्राईज. मला किती वर्ष झाले? 8-9 मग सुरू आहे. हा मग बरोबर आहे. 10व्या वर्षात पदार्पण सुरू झालं तुमच्या है ना? हा. अभिनंदन सर. खूप खूप सुंदर दिसताय तुम्ही. असं वाटतं म्हणजे मी तुम्हाला सांग तिकडे गेला तरी प्रकाशच प्रकाश राहणार आहे. एवढं सुंदर तुम्ही दिसत है ना? जोरदार टाळ्यावर पाहिजे. है ना? मालाबार डायमंड्स त्यांच्या ह्या अँबॅसिडर दिसत आहेत आता. सर डायमंड्स घातले. वा वा फार सुंदर. या धन्यवाद. हा अभिनंदन. आणि आता तुम्ही ज्या परफॉर्मन्सची वाट बघत होतात अर्थात आजच्या आपल्या सायंकाळचे राजकुमार राजकुमारी स्पेशल परफॉर्मन्स आजची ज्यांच्यासाठी सगळे इथे जमलेले आहेत. आणि पण ते एवढ्या छोट्याशा आवाजाने ती मंडळी काही येणार आहे का? नाही. जरा टाळ्या वाजवा. दोन्ही हात वरती. दोन्ही हात वरती. जोरदार टाळ्यांच्या गजरात आजच्या अर्थात आजच्या रात्रीचे सुपरस्टार आणि ज्यांच्या परफॉर्मन्सने एकदम माहोल असतं रोमॅन्टिक होऊन जाणार आहे. मित्र कुठे आहेत? जरा इकडे ग्रुप जरा चिल्ला की दिखाओ यार क्या कर रहे हो. लडकीवाले दोन्ही जरा आवाज ओढून दाखवा. टाळ्या वाजून दाखवा. जोरदार टाळ्या. आता वाटते करायची एंट्री. ओके 3, 2, 1 जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत रबीने बनाती जोडी अर्थातच पुण्य आणि श्यामराव यांचं. या टाळ्या. हो हो 2, 1. बुलावे तुझे यारे आज मेरी गलियां बसाऊं तेरे संग में अलग दुनिया बुलावे तुझे यारे आज मेरी गलियां बसाऊं तेरे संग में अलग दुनिया ना आए कभी दोनों में जरा भी फासले बस एक तू हो एक मैं हूँ और कोई ना है मेरा सब कुछ तेरा तू समझ ले तू चाहे मेरे हक की जमीन रख ले तू सांसों पे भी नाम तेरा लिख दे मैं जीऊं जब जब तेरा दिल धड़के केसरिया तेरा इश्क है पिया रंग जाऊं तो मैं हाथ लगाऊं इस पीछे सारा तेरे पिट में मैं सारी तेरी खैर बनाऊं यहाँ घड़ियाँ गुजारे पहले कभी तो ना हमसे बतियाते थे सिलसिला ये मौसम का जादू है मितवा ना अब दिल के काबू है मितवा सोना
सरेंडर तुम्ही बोलतो चालताय, हे जर पेटलं ना विचारा तिकडे मामा काका सगळे यांच्याकडे बघून असं वाटते मला शेत भगतसिंगची आठवण येते. 2च दिवस राहिले आता, पण आता ऍक्च्युली खरं सांगतो जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे दोघांसाठी. वा काय प्रॅक्टिस कशी केली दोघांनी? सॅटर्डे संडे. वा. आणि शॉपिंगच्या दरम्यान कोणाची चॉईस जास्त चालत होती? होणारच आहे माझी म्हणजे काय, घ्या पटकन सेटअप घ्या पटकन आता. आणि दोघं एकमेकांना किती ओळखतात आपण हे बघणार आहोत. बोलात तर मग पाप्पा पापला होतात. ठीक आहे. जर तुम्हाला वाटते तुम्ही स्वतः आहात तर तुम्हाला हे वरती करायचं, प्रेक्षकांना दाखवायचं असं. ठीक आहे. ओके. तुम्हाला वाटलं तुम्ही गुड्डी दाखवणार आहात. रेडी तयार. जरा टाळ्या वाजवा जोरदार. सगळ्यात जास्त कोण झोपाळू आहे? पक्का दोघांनी दाखवायचं सर. आता मी मगाशीच विचारलं, पहिला प्रश्न सोपा विचारला मी. हा ओके. पहिला एक मार्क बरोबर आलाय. टाळ्या. पाठीमागे बघू नका ताई. हा पाठीमागे बघायचं नाही, सांगायचं पण नाही. थोडं डीप. कोण खादाड खाऊ आहे? हात वर करा पटकन पटकन. तेवढं स्माईल करतो. बघा एक माणूस झोपाळून खादाड खाऊ काय सगळं बदला. ओके. तुमच्यापैकी कोण जास्त रोमॅन्टिक आहे? पटकन. कुठं फसवलं मला यांनी आणून? घ्या घ्या उत्तर द्या. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? इकडे दोन्ही आले होते. तुमच्यामध्ये दोन्ही केलेत त्यांनी. असं दादा लाजवत आमचे. जर हात लावली की लाजवायचं झाड बघा. ओके. सोशल मीडिया कोण जास्त वापरतं? इंस्टाग्राम, फेसबुक. हा सेल्फी कोण जास्त करतं सगळ्यात जास्त? तिकडे तिचं तोंड जरा तिकडे करा. ओके. सेल्फी काढतो. बरोबर झालं. ओके. समजा क्रिकेटची मॅच सुरू असली किंवा एखाद्या गाण्यांची कॉन्सर्ट सुरू असली तर गाणे कोणाला आवडतात आपल्याला माहिती आहे. मग रिमोट कोणाकडे असतं? घरात जास्तीत जास्त रिमोट टीव्ही कोणाकडे असेल? रिमोटचं तुमच्याकडे? हात वर करा. दाखवा कोणाकडे असेल. समजा क्रिकेटची मॅच सुरू आहे तर टीव्हीचं रिमोट कोणाकडे असेल? घरात आलेच नाही. फारच एवढा आतुरतेने वाट बघते. 2च दिवस राहिले. ओके चालेल. इमोशनल कोण आहे जास्त? इमोशनल दोघांपैकी? हळवं. दोघेही आहे. अच्छा. आता हा मला मित्रांनी सांगितलं विचारायचं, माझी काही चुकी नाही आहे. ते मी दादालाही विचारलं होतं, काकांनी विचारलं होतं. मी म्हटलं ते मग ते लग्नानंतर मग फिरायची पद्धत असते ना, जातात कुठेतरी. मग त्यासाठी कोण एक्सायटेड आहे लग्नानंतर हनीमूनसाठी? हे मित्रांनी सांगितलं, माझा प्रश्न नाही आहे. लग्नानंतर हनीमूनसाठी सगळ्यात एक्सायटेड कोण आहे? तिकडे उत्तर आलं, तुमचंच राहिलं नाही. खरं सांगतो हे जे संस्कार आहेत आपले तिकडे दोन्ही वर आले. तुम्ही दोन्ही करा. ओके. आता भांडण झालं कधी असं व्हायला नको. कोण म्हणत नाही झालं? तिकडनं तर तुमचा हात वर झाला. असं असते माहित आहे. ओके. शेवटचे 2 प्रश्न. लेट लतीफ कोण आहे? तुम्ही भेटायला बोलवलं की तयार व्हायला लागलं, सगळ्यात लेट कोण तयार होतं? लेट पोहोचते कोण? स्वतःवर घेतलं माणसाने. मला तिकडेच आहे. उत्तर आलं नाही अजून ताई. हा अर्धा मी थोडं तुम्ही मला असंही उत्तर येते. हे पहिल्यांदा झालं माझ्या आयुष्यात, एवढे संगीत केले मी. शेवटचा प्रश्न. दोघांपैकी छान डान्सर कोण आहे? आता दिसून आलं कोण कोणाला उचललं तरी. आणि दोघांपैकी छान सिंगर कोण आहे? मग आता गाणं व्हायला पाहिजे की नाही? थँक्यू सो मच. घेऊन या पटकन. ते आव्हान करणार आहे आता. अर्थातच लेडीज ग्रुप. लेडीज ग्रुप म्हटले तर तुम्हाला माहिती आहे सगळ्या पर्याय इथे येणार आहेत. हा पर्याय तयार आहेत. जोपर्यंत आता लिरिक्स आठवतात तोपर्यंत आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. पण इथे आल्यावर मला एक गोष्ट समजली, जेवढेही संगीत अटेंड मी केले आतापर्यंत त्या सगळ्यात बेस्ट जो ऑडियन्स आहे, जेवढे छान छान नटून तुम्ही आलात, ज्या प्रकारे तुम्ही परफॉर्मन्स टाळ्या वाजवता, जरा वाजून दाखवा जरा एकदा. टाळ्या व्हायला पाहिजे जोरदार. आपण तयार आहे का? आपला ते नंबर लावला तर आपला नंबर लावला तर वाजेल का? ट्रॅक नंबर. आता मी बघतोय मग बघते टाळ्या वाजवत नाही. यांनी कसा धनुष्यबाण चालवला होता? चालवायचा का? कमान धनुष्यबाण. काय असं आवाज कसं?
ओके 6 नंबर लावा काय घ्या? काय दोन्ही? टाळ्या! तेरी झलक शर्फी जगाई बातें करे दो हरफी के बाहें तरसती हैं दिल ने पुकारा है हाँ अब तो चले आओ आओ के शबनम की बूंदें बरसती हैं मौसम इशारा है हाँ अब तो चले आओ तेरा होने लगा हूँ होने लगा हूँ जब से मिला हूँ थैंक यू सो मच
इकडे मोठ्या काकू छोट्या काकू सगळ्यांनी बघा एक तर प्रॅक्टिस एवढा छान सुंदर डान्स केला. जेव्हा याची एंट्री झाली थोडं इमोशनल होत होत्या, परत डान्स करत होत्या, सगळ्यांच्या डोळ्यात ती वेगळी चमक होती. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आता मी सर उत्साही आहेत सगळे. मी विचार तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि जीवनात खूप आनंदी राहा. तुला जे काही जीवनात हवंय ते सगळं तुला मिळो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. पुण्याई श्याम यांच्या आशीर्वाद खूप खूप शुभेच्छा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझी मुलगी पुण्याई आणि लाडके जावई श्याम यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. पुण्याई आणि श्याम या दोघांनाही यांचं पूर्ण आयुष्य खूप आनंदात आणि सुखात जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुण्याई माझी आते बहीण सॉरी मावे बहीण मी तिची आते बहीण आणि आमच्या पिढीमधलं माझं लग्न पहिलं होतं. नेक्स्ट जनरेशन मधलं तिचं लग्न पहिलं आहे आणि खूप जास्त एन्जॉय करतोय सगळेजण. पुण्याई आणि श्याम तुम्हाला दोघांना पण भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मला हे कधी कळालं माहिती आहे, अर्थात फार उत्साही आहेत. आता तुम्ही आरतीबाई म्हणालात तर अर्थात आरतीजी है ना. सर कुठे आहेत? सरांचं आमचं जे कोऑर्डिनेशन सुरू आहे, धन्यवाद सर. तुम्ही मला सर काय बोलले माहिती आहे, मला ते सगळं आता सूत्र सांगत होते. 2 दिवसापासून मी गप्पा करतोय. म्हटलं मॅडम मला वाईट टाकलं म्हणे. आता काय ओळख पाळख काय नाही, आता दुपारी आता मला कळालं सर है ना. तुमचा डान्स आहेच म्हणा पुढे चालेल, पण जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. वेळेची मर्यादा पुढे जायचं. थँक्यू सो मच. एकदा टाळ्या जरा फोटो घेऊन घ्या सर. थँक्यू सो मच. या प्लीज. थँक्यू थँक्यू थँक्यू. टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत या ठिकाणी. आता वहिनी साहेब आहेत आणि आते भाऊ आहेत, आदरणीय पंकजजी आणि प्रियाजी. जोरदार टाळ्या